चलो इकडे लागतोय का नक्की सांगा. हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसे आहात सर्व? आय होप नक्की मजेत असाल. न्यू डे, न्यू बिगिनिंग, डे स्टार्ट विथ यू ऑल यू लवली पीपल. तर आज आहे गटारी अमावस्या. तर आज आहे गटारी अमावस्या आणि आज आपल्याकडे स्पेशल असणार आहे चिकन. कारण उद्यापासून श्रावण मास सुरू होतोय, म्हणजेच श्रावण महिना सुरू होतोय. तर आम्ही श्रावण महिना पूर्ण पाळतो, त्याच्यासाठी मांसाहार कसलाच करत नाही घरामध्ये आणि खातसुद्धा नाही. सो त्याच्यामुळे आज आपण गटारी सेलिब्रेट करणार आहोत. तर तुम्हीसुद्धा करणार आहात की नाही नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिले त्याला प्रेस करा, म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो आज दिवसभरामध्ये काय काय होणार आहे ते आम्ही तुम्हाला जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न करू. आणि हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल आज आम्ही काय काय करणार आहे ते. सो आज माझी हेअरस्टाईल दाखवते तुम्हाला. कोंबडीचा तुरा. सो अशी थोडीशी युनिक अशी मी हेअरस्टाईल केली आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सो व्हिडिओ आपण स्टार्ट करू. इथे फायनली आम्ही निघालोय. जेनी बघा मस्त चालते टुकटुकू. महिनाभर मग तर मी चालले आहे कामावर आणि जॅक चाललाय चिकन आणायला. तर त्याने चिकन आणल्यानंतर तुम्हाला रेसिपी तो दाखवेलच. कारण मी घरी नसणार आहे, मी कामावर असणार आहे. त्यालासुद्धा कस्टमर आहेत आज, कारण काही जण श्रावण लागतोय म्हणून महिनाभर मग केस दाढी करत नाही. काही जण म्हणजे पाळतात. तर काही मग आज त्याच्यामुळे थोडंसं गर्दी असेल त्याच्याकडे. तर बघूया, त्याला जेवढं दाखवता येईल त्याच्या कामातून तेवढं तो दाखवेल आपल्याला व्हिडिओमध्ये. आणि बाकी छोटासा व्लॉग झाला तरी नक्की बघा. अच्छा हमको सिखा रिया है. जेवढं होईल तेवढा आम्ही पोस्ट करू आणि तुम्हाला दाखवूच. रेसिपी दाखवशील ना? तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल जॅकने चिकन बनवलं, कारण एवढं टेस्टी बनवतो ना, भारी. त्याचं म्हणजे वेगवेगळं जेवढ्या वेळा चिकनची रेसिपी होती तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितलेली. ओ आपने ही बनाया था. हमने जॅक जेवण एक नंबर बनवतो खरंच. म्हणजे व्हेज असू दे नाहीतर नॉनव्हेज. बाय असं सांगून बोलवतील घरी जेवाय. जेवण नाही बोलवणार, तो फक्त माझा कुक आहे पर्सनल. सो चला जाऊया. पाऊस आहे, 2-3 दिवस झाले खूप पाऊस आहे. आता थोडासा थांबलाय तेव्हा आपण निघालोय. आय होप पाऊस यायच्या आधी आपण पोचूया. हे बघा इकडे पाणी पाणी झालंय पूर्ण. जॅकचा हा इकडून जायचा पुलावरून शॉर्टकट आहे आणि मी तिकडून जाते पाण्यातनं. कारण मला पाण्यातनं जायला मजा वाटते आणि जॅकला आवडत नाही पाय भिजवायला. हे बघा पाणी असं इकडे. जॅकचं गाणं ऐका. बोल. काय पूर्ण नाही येत रे मला ते. कोणतं येतं ते म्हणून म्हणजे सूर चुकलेले कशाला म्हणा. स्वामींचं म्हण. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा स्वामी समर्थ एवढंच येतं.
तर कसं वाटलं तुम्हाला जॅक सॉन्ग, त्याचा आवाज कसा आहे हे पण नक्की सांगा. तर आता आपण पोचलो इकडे हायवेला. आता इथून दोघं पण वेगवेगळे जाऊ. जॅक जाईल चिकन घ्यायला आणि मी जाईन शॉपमध्ये. सो चला पुढे. इकडे जॅक कदा तिकडे जाईल चलो आणि मी शॉपमध्ये. बाय बाय. A few moments later. तर इकडे आल्या आल्या आपलं काम चालू झालं आहे आणि आता जरा आपण शूट करतोय. तर चला शूट करून मग तुम्हाला भेटते. मला म्हटलं थोडंसं तुम्हाला पाऊससुद्धा लागतोय ते दाखवावं. तर तुमच्या इकडे लागतोय का नक्की सांगा. गटारी गाजवतोय पाऊस. हे बघा इथे आपण आता घेतलं चिकन आणि आता चाललोय घरी. तर घरी जाऊन सगळ्यात आधी पहिलं चिकन इथून धुवून घ्यायचं चांगलं. आपण ह्याच्यात आता चिकन मसाला आणि गरम मसाला ॲड करून घेतला आहे. हलकंसं मीठ, थोडं हळद, तिखट, हे लावून चांगलं आता मॅरिनेट करायचं आहे. हे लावून असंच आपण अर्धा तास ठेवायचं आहे. तोपर्यंत ग्रेव्ही तयार करू आपण. हलकं तेल त्याला व्यवस्थित लागण्यासाठी. इथे आपण 2 कांदे 3 टोमॅटो घेतले तर त्यांना कापूया. चिकन रस्सा रेडी होतो. इथे आपले फ्राय चिकन तयार झालेलं आहे. 3 hours later. इकडे आलेले आहेत आमचे जॅक सर, पतीश्वर, पतिदेव काय. आणि आपला इकडे टिफिन आलेला आहे. काय बनवला तर मग पती परमेश्वर. यम्मी. आता येता इथून डायरेक्ट दुकानात. हा इथे तुम्हाला दिसतोय ना, हा पाहुणा रोज येत असतो. कोण आहे काय आहे माझ्याशी काय नातं आहे माहीत नाही, पण रोज सकाळी 2 जण असतात. आज एकच आलेला आहे किंवा आलेली आहे. सो असं रोज येऊन मला आवाज देणं, खायला घातल्यानंतर शांत राहणं. काय वय भात घालू काय, चपाती नाही भात चालेल काय. ऐका बोलतात पण माझ्यासोबत. आता जेव्हा मी म्हणजे डबा आणलेला असेल ना, तर मग त्यातलं थोडंसं घालते.
मग ते शांत होतं. So आपण घालूया थोडंसं. हा बघा, आता हा एवढा घास मी घालते इकडे. हा बघा इथं आहे, बघूया इकडे बघा दोघं पण आलेत. आणि तसंच गटारी आहे, त्यांना पण खुश करूया. एकत्रच गेलेत आणि मी तिकडे भात घातलेला आहे. आता मी इथे आहे उभी म्हणून ते जात नाही आहेत आणि खात नाही आहेत. जातील हळूहळू, प्रयत्न चालू आहेत तिथपर्यंत जायचे. एक तिकडे गेला, तो बघा एक गेलाय. चला कोणतरी आलं असं समजू आणि मुक्या प्राण्यांना थोडंसं खायला घातलं तर एक वेगळंच समाधान असतं. त्याला एक आणि मी बसले जेवायला. इकडे मस्त रस्सा आहे, चिकन रस्सा, इकडे फ्राय आणि भात, इकडे सिरियल एन्जॉय करत आपण जेवूया. चला तर मस्तपैकी असं चिकनवर तावमर झालेला आहे आपला आणि मस्त पेटपूजा झाली आहे. तुझं काय? मला खरं तर एक गोष्ट बोलायची होती म्हणून आता व्हिडिओ स्टार्ट केला आहे. तर आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी आपला गणेश दादांचा व्हिडिओ बघितला, जो की त्यांचा कोकण प्रवास चालू आहे. गणेश दादा म्हणजे MH45 रायडर, ज्यांचा व्लॉग मी मागच्या टायमिंगला पोस्ट केला आहे. तर तेच दादा, तर ते दादा सध्या कोकण दौरा करतायत. 3 देश सायकलवर त्यांनी प्रवास केला आहे. तर तो माझा व्लॉग जाऊन नक्की बघा. दादांसोबतचा जो काय आम्ही टाईम स्पेंड केला आणि जे काय ते 2 दिवस घडलं ते सगळं नक्की जाऊन बघा, म्हणजे समजेल तुम्हाला. आणि आत्ता मला सांगायची एकच गोष्ट आहे त्यांच्याबद्दल, ती म्हणजे अशी की गणेश गुळे खूप छान प्रकारे दादांनी एक्सप्लोअर केला आहे आणि खूप आवडला मला. अगदी मी एक्सायटेड होती व्हिडिओ बघायला, कारण दादा बोलले होते आम्हाला गणेश गुळेसुद्धा मी करणार आहे. तर गणेश गुळ्यामध्ये त्याने एक्सप्लोअर केलं, खूप छान सगळ्यांनी मदत केली दादांना, छान वाटलं. आणि खरं तर माझं सगळ्यांना सांगणं हेच आहे की असं आपलं घर सोडून 4 दिवस जरी तुम्ही राहिलात ना कुठे जाऊन, जिथे आपल्या कोणी ओळखीचं नाही आहे, तर त्या ठिकाणी जाऊन काय हालत होते ना हे तुम्ही स्वतः अनुभवा, किंवा काही जणांनी अनुभवलं सुद्धा असेल. तर एक दिवस राहून बघा आपल्या घरापासून खूप लांब वगैरे, आणि काय अवस्था होते आणि किती दुर्दैवी वाटतं ना, हे अनुभवल्याशिवाय समजत नाही. आणि दादांना आम्ही स्वतः भेटलो, त्यांचा अनुभव ऐकला आणि सर्व त्यांच्या गोष्टी जेव्हा आम्ही ऐकल्या, स्वतः बघितलंय दादांना, तेव्हा आम्हाला त्यांच्याबद्दल माहीत आहे आणि समजतंय सुद्धा की स्वतःच्या घरापासून लांब जाऊन काय हाल होते. आणि इकडे बघा कोण येऊन बसलंय, सुमित रायडर आलेले आहेत. तर मला सांगायचं हे होतं दादांबद्दल, त्यांच्या अनुभवानुसार सांगतोय. आम्ही 2 टाईम बाहेर गेलेलो, बाहेर म्हणजे वैष्णवदेवीला गेलेलो आणि उत्तराखंडला गेलेलो. तर तेव्हा आम्ही अनुभव घेतला की खाण्याचे केवढे हाल होतात आपले, परत राहण्याचे प्रॉब्लेम होतात. त्यानुसार मी सांगते की खरंच असं कोण जर आपल्या घरापासून लांब जर येत असतील तर त्यांना खरंच मदत करा. मदत म्हणजे त्यांना जास्तची अपेक्षा नाही आहे, त्यांना एवढंच वाटतंय की म्हणजे आपुलकीने, म्हणजे त्यांच्यापेक्षा मी सांगेन की त्यांना आपुलकीने 2 घास खायला घाला आणि आराम करायला थोडीशी जागा द्या. ॲक्च्युली ते कोणाच्या घरात तसंही राहत नाही, त्यांचा पर्सनली टेंट आहे, तोच लावून ते राहतात. पण मंदिरं असतील, सार्वजनिक जागा असतील तर तिथे त्यांना प्लीज स्टे करायला द्या. 3 hours later. सो
आता घरी चालले. जरा आज लेटच निघाले, बघू शकताय तुम्ही माझ्या मागे थोडंसं काळोख दिसत असेल. तर वहिनी आलेल्या ज्या माझ्यासोबत आधी तिथे कामाला होत्या त्या, तर त्यांच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारताना वेळ कधी गेला समजलंच नाही. बऱ्याच दिवसानंतर भेटलो ना त्याच्यामुळे. तर चला आता जाते घरी, फ्रेश वगैरे होते आणि मग तुम्हाला भेटते मी. जमल्यास शॉपमध्ये जाणार आहे, बघूया. सो इकडे मी निघाली आहे शॉपमध्ये जायला, बघूया जॅक काय करतोय आणि कोण कोण आलं आहे ते पण दाखवते थोडक्यात. सो तुम्ही गटारी साजरी केली की नाही नक्की सांगा मला. आपल्याला भेटलेला आहे प्रियांशू बऱ्याच दिवसानंतर. मी चालले शॉपमध्ये, येतोस? मग दुकान ओपन केलं आम्ही. हे काय पुढे हे पालकर फॅमिली कशाला लपतोस रे बावा. आणि इकडे हे आलेत. थोडीशी आमच्याकडून तुमची गैरसोय होते, सर्वांचीच, कस्टमर लोकांची, त्याबद्दल क्षमा असावी. पण लवकरच आपला नवीन ओपनिंग होणार आहे. हॅलो गाईज, हॅलो गाईज, आपण बसूया. आता मी इकडे जेवायला बसले आणि रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आता दिवस संपत आलाय. चला तर आता सर्वांना बाय बाय. व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. आजचा दिवस तर संपलाय. आता माझी जी छोटीशी कामं आहेत, म्हणजे उद्यापासून श्रावण मास लागतोय, तर आपण सगळे साफसफाई करून घेऊया. भांडी घासायचेत आणि ओटा वगैरे गॅस वगैरे सगळं क्लीन करायचं. सो ते करूया आणि भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि असंच आपल्याला सपोर्ट करा, आपले व्हिडिओ बघत राहा. आणि कसा वाटला आजचा गटारी स्पेशल ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय बाय.